चक्रधरा नमो योगेश्वरा अभयातची हे विश्व जगावे अभयातची विश्व जगावे प्रसन्न भावे जन हे आघवे प्रसन्न भावे जन हे आघवे कश्मळ सारे दूर करा चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा परमार्ग हे जीवन व्हावे परमार्ग हे जीवन व्हावे मंगल मंगल हृदयी यावे मंगल मंगल हृदयी यावे परम प्रीती यावी घरा चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा श्री चक्रधर स्वामी असलेले हंगामी अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय ज्यांची आज पंगत आहे ते मुरबाडचे बाबा, कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय श्रद्धेय कवी कुलाचार्य, ट्रस्टच्या वतीने ज्यांनी फलटणच्या ट्रस्टच्या वतीने फार मोठा विकास घडवून आणला. डोमेग्रामला गेल्यानंतर तुम्हाला कळेल, फलटणला गेल्यानंतर कळेल. ते आचार्य विद्वांस बाबा, माझे परम मित्र उपाध्याय कुलाचार्य आदरणीय श्रद्धेय आचार्य परभणी नायंबाज बाबा, त्याचप्रमाणे माझे परमस्नेही भागवत आचार्य, ज्यांच्या हस्ते भागवताचं विमोचन मी उद्या ठेवलेलं होतं, परंतु आमच्यामध्ये चर्चा झाली. हा 15 अध्यायाचा ग्रंथ आहे आणि चिरडे बाबा मानभाव संप्रदायामध्ये सुप्रसिद्ध भागवतकार आहेत, त्यांनी महाराष्ट्र जिंकलेला आहे. तर पूर्ण भागवत झाल्यानंतर त्यांच्या हस्ते विमोचन करायचं असं आम्ही ठरवलं. थोडासा व्यतिक्रम आम्ही केला. बाबांना क्षमा मागून सगळ्यांच्या वतीने पूर्ण भागवताचं विमोचन तुमच्या हस्ते करण्याचं मी या ठिकाणी सांगतो. त्याचप्रमाणे त्याच ठिकाणी उपस्थित असलेले ध्वजारोहक आदरणीय श्रद्धेय, ज्यांना ग्रस्ताश्रमापासून मी बघतो आहे. त्यावेळेस रंग नव्हता, परंतु संन्यासाचं तेज होतं. आज रंगाचं आहे, त्यावेळेस रंग नव्हता, पांढरा रंग होता, तेही त्या तेजानं चमकत होते. त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर, या सभागृहाचे उद्घाटक, आमच्या सगळ्यामध्ये वयोवृद्ध असलेले बाबा, सगळ्यांना मी आचार्य म्हटलं. इथे एक शब्द थोडा जास्त वापरतो, हवाई आचार्य आदरणीय श्रद्धेय गोपीराज बाबा. विमानामध्ये त्यांची इतका प्रवास कोणीच केलेला नाही. गेल्या वर्षी अंदमानला गेलो तर मला भीती वाटत होती. ती हवाई सुंदरी सांगत होती जॅकेट कसं घालायचं, मग काय करायचं, अशा अशापणा करत होती. म्हटलं काय भानगड आहे. तर मी एक जण सांगितलं कदाचित तुम्हाला काही अपघात झाला, पडले तर समुद्रामध्ये इथपर्यंत जर तुम्हाला जिवंत राहत म्हणजे पाणी इथपर्यंत येईल, वर पाणी येणार नाही. मला 1000 किलोमीटर इकडे 1000 किलोमीटर इकडे, मग ते डोकंच दिसत नाही, ते कोणी पाहणार नाही, खालचे मासे काय जिवंत ठेवणार नाही. भीती वाटली होती. सगळ्या भीतीला पार करून ज्यांनी अनेक देशांचा प्रवास केला आणि प्रचार केला ते आचार्य प्रवर गोपीराज बाबा. आमच्या चिंतनेचे सर्व सहकारी मंडळी, उपस्थित संत महंत बंधू भगिनींनो, हा 23वा कार्यक्रम द्वारका इथे संपन्न होत आहे. आपण सगळ्या कार्यक्रमाला तुमचे पहिल्यांदा मी अभिनंदन करतो.
तुम्हाला धन्यवाद देतो. खूप मोठी हिंमत तुम्ही केलेली आहे. 2 दिवसाचा हा प्रवास ही सामान्य गोष्ट नाही आहे. आणि द्वारका तीर्थ आपल्या भाऊ या दृष्टिकोनातून पण हा कार्यक्रम घेतला. मागे आपण असं मथुरेला गेलो होतो, त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी चांगली उपस्थिती दाखवली. या ठिकाणी द्वारकेला माझ्या आधी अनेक लीळा सांगितलेले चिल्ले बाबांनी अतिशय चांगलं विश्लेषण केलेलं आहे. स्मृतीस्थळ आणि भागवत तिकडनं मी ऐकत होतो. आपल्या जीवनातला जो कचरा आहे ना, तो कचरा कसा टाकायचा हे शिकवणारी या ठिकाणची ही लीळा चक्रपाणी महाराजांची महत्वाची लीळा आहे. खूप महत्वाची लीळा. जिथं सुदर्शन चक्र होतं त्या ठिकाणी हात बदलला आणि हातामध्ये झाडू घेतला. झाडूने सुदर्शन चक्रावर मात केली असं मला वाटत असण्याचे कारण असं आहे की सुदर्शन चक्राने 4 लोकांना मारले, परंतु झाडूने आरोग्य मारलेले, रोग मारलेले आहेत. अस्वच्छतेतून जी बिमारी जन्माला येते ती मारायचं काम केलं. म्हणून सुदर्शन चक्रापेक्षा हे अत्यंत सोपं हलकं आपल्या हातामध्ये चक्रपाणी महाराजांनी दिलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रायश्चित मध्ये मी असं म्हटलंय, झाडू घेऊन येई आता तू द्वारावती कारा, झाडू घेऊन येई. पुन्हा ये देवा, पुन्हा ये, पुन्हा ये, पुन्हा त्या स्वच्छतेची गरज आहे. भरून घेई देवा माझ्या जीवनाचा कचरा, दयाळा जीवनाचा कचरा. आणि माझ्या जीवनामध्ये जो कचरा आहे ना तो सुद्धा भरून घे. परंतु लिहिताना मला शंका आली की सगळा कचरा त्यांनी झाडला, मला का नाही झाडला? मला झाडायला पाहिजे होता ना. मरमर सोचा जीवा तू ते काय असे तू काही दिसली असं तर म्हटलंच तू, मला का झाडलं नाही? आणि म्हणून खंत व्यक्त करत असताना मी पुढे असं म्हटलेलं आहे की कचऱ्याहून हलके माझे जीवन हे झाले. कचऱ्याला सुद्धा किंमत आहे म्हणून लोक उकिरडा तयार करतात, त्याचं खत बनतं आणि लोक विकतात. आणि मला तू नेलं नाही याचा अर्थ मला कुठलीच किंमत नाहीये, माझ्यापेक्षा उकिरडा भारी आहे असं मला वाटलं. की कचऱ्याहून हलके माझे जीवन हे झाले, म्हणून तुझ्या झाडूने मज उडवून दिले. दया जे भरून घ्यायचं नाही ते उडून दिलं जातं, धूळ उडत असते. असा मेघ धुलीचा कण असलेला मला तू उडून दिलेला आहे. आणि म्हणून हे ठिकाण 3 अवताराशी संबंधित असलेलं एक ठिकाण खूप महत्वाचं ठिकाण आहे. आणि हे आपल्या योगायोगाने या ठिकाण होते. त्यासाठी तुम्हाला वेळ मिळावा म्हणून फक्त यावर्षी 2 सत्र ठेवले. 3 ते 5चा सत्र आपण बंद केलेलं आहे. तुम्हाला बेट द्वारकेला जायचं आहे आणि तुम्हाला चक्रपाणी महाराजांच्या इकडे जायचं आहे. परत आणखी 10 तारखेला आपल्याला सगळ्यांना समुद्र स्नान करायचं आहे. गोमतीमध्ये समुद्र स्नान करायचं. आणि असा विचार करून ते समुद्र स्नान करायचे की द्वारावतीकारांनी तिथं कचरा टाकला. ठीक आहे, तुम्ही त्याच्यातून सुटले, पण तुम्ही स्वतःला कचरा म्हणत असाल, तुमच्या सवयींना कचरा म्हणत असाल तर ते एका चिठ्ठीवर लिहायच्या किंवा कशावर लिहायच्या आणि तिथं जाऊन ते टाकायचं आणि मस्तपैकी अंघोळ करायची. पण जे टाकलं ते पुन्हा आणखी स्वीकारायचं नाही. प्रत्येकाला सवय असते की सवय नसते. आमच्या लक्ष्मण देशपांडेच्या एक पात्रप्रयोग नाटक आहे, वराड निघाला लंडनला. त्यांनी एक मोठे मजेशीर गोष्ट सांगितली. मजेशीर गोष्ट सांगितली. एक बाई असते, ती सासर दुसरं असतं, माहेर असतं तिचे, ते तिथे येते आणि आल्यानंतर मग ती आपल्या त्या वहिनीचं घरानं सांगत असते. मोठं मजेशीर, मला नाही तसं सांगता येणार पण ती सांगत असते. तुमच्या वहिनी ना, वहिनी कवडीच काम, कवडीचं काम इकडची काळी तिकडला करते. आणि कोणती गोष्ट झाली तर म्हणते मीच केली. कोणती गोष्ट करू मीच केलं होतं. शेजारच्या वेळेला पूर्व झालं म्हणजे मी माझ्या मुळे झालं. आता काही संबंध माझ्या मुळे. आमच्या काकाने हरभरा पेरला म्हणे आणि हरभरा म्हणे माझ्यामुळे चाललं. विचार हरभऱ्याचा काय संबंध? कोंबडीचं काम करत नाही, खर्च काढी काहीच करत नाही.
काहीच नाही. परवा हरभर भिजू घातले मी, भिजू घातले मग सकाळी ते फुगले चांगले. कशी म्हणते माझ्यामुळे हरभरा टरवून फुटला. हरभरी मेली कुठली, कवडीचं काम. देशपांडे सांगतात हे हा प्रसंग मोठा रंगवत होता चांगला. आपलं माणूस म्हणून सांगायला गेली मी, आपलं माणूस म्हणून सांगायला गेली की वहिनी काहीच काम बस बस बोलले मला. आपलं माणूस म्हणून सांगायला गेले काही मला धावले. पण तेवढ्यात ती वहिनी, या वहिनी आणि तुमचीच आठवण करत होत्या आता किती चांगलं आहे तुम्ही वहिनी, तुमच्यामुळे सगळे काम होतात. कचराच आहे, व्यसनाचा कचरा, सगळा कचरा. लोक तुम्हाला त्रासून दिले तो कचरा. असा तुमच्या मनामध्ये जो तो कचरा असेल तो गोमतीमध्ये टाका. आणि ही लीळा इतकी महत्वाची आहे की ती कचरा टाकायची लीळा जागा आहे ती गोमती. कचरा टाकायचा, कचऱ्याशिवाय माणूस नाही. माणसामध्ये चांगला पण आहे, माणसामध्ये उकिरडा पण आहे. आणि म्हणून अनुताप आम्ही ज्याला म्हणतो ना, तो अनुताप करत असताना तुम्हाला कचरा टाकायचा असतो. ही एक गोष्ट. आणि या ठिकाणी रात्री काही आपली एक मिटिंग येत असतो, त्या मिटिंग मध्ये सांगत असतो किंवा शिस्तीच्या संदर्भात आपण सांगत असतो. शिस्त हे कुठल्याही कार्यक्रमाचं सौंदर्य हे लक्षात ठेवा. आणि त्याला सुंदरम असं म्हटलेलं आहे. नमस्कार माझाया तान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा. परमेश्वराचं एक नाव आहे. सौंदर्य शिस्तीमध्ये असते, नीटनेटकेपणामध्ये असते. आता सुरुवातीचे दिवस आपलं झालं थोडस, तसं तरी तुम्ही खूप चांगले. काही कचरा जो आहे ना तो ज्याला दिसेल त्यांनी तो काढायचा आणि तो फेकून द्यायचा. महिलांची शौचालयाची व्यवस्था इकडे आहे, पुरुषांची इकडे आहे. तुम्हाला काल सांगितलंय मी, गेले नाही म्हणून या ठिकाणी मी सांगतो. आणि थोडंफार कुरकुर होतेच, माणसं एकत्र आली की थोडंफार होतच असते. ती विसरून जाण्याची सवय इथे तुम्ही घ्या. एक गोष्ट डिलीट करत राहा. ज्यानं नाही केलं त्याला सारखं दिसत असत. रामाने रावणाला मारलं आणि वैर संपलं. विभीषण सांगतो की मी नाही करणार त्याचा अंत्यसंस्कार, त्यांनी मला खूप त्रास दिलाय, अपमान केला. राम सांगतात अंत्यसंस्कार तू नाही केला असता, माझा भाऊ म्हणून मी त्याचा अंत्यसंस्कार. अरे वैर संपलं ना, विषय संपला. किती दिवस डोक्यात ते ठेवायचं. शिवाजी महाराजांनी अफजल खानला मारलं, मारण्या लायकीच होत होतो, त्याला मारलं. मारल्यानंतर डिलीट करून टाकलं तो वैर आणि तिथे त्याची कबर बांधली. 1 एकर जागेमध्ये कबर बांधली. त्याची पूजेची व्यवस्था ज्या भवानीला पाडायला तो आला होता, तोडायला आला होता, त्या संस्थांमार्फत ती व्यवस्था केली. डिलीट. मोकळा होतो माणूस, फ्री होऊन जातो. तू लग्नाला नाही गेला रे? नाही, आमचं जमतच नाही. 3 पिढ्यापासून त्यांची आजी आणि आमची आजी काहीतरी भांडण झालं होतं, ते बी येते ना, मी बी जात नाही. काय सांगताय? अरे मोबाईल मधले डिलीट करताय, कॅम्प्युटर मधले डिलीट करताय, हे का डिलीट करत नाही म्हणून तुम्ही अशी पुसता. काहीतरी तुम्हाला डसत असतं, तुमच्यावरती प्रसन्नता नसते. ही विसरून जाण्याची सवय इथेही राहू द्या. घरी गेल्यानंतर तिचा प्रयोग करा. घरी गेल्यानंतर यावर्षी चिंतनेचे एक आहे, पत्रिका थोडीशी वेगळी आहे. याचं कारण असं आहे की गेले 23 वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही राबवतो. महाराष्ट्रात कुठं पावती बुक घेऊन फिरलो नाही, कुणाला देणगी मागितलेली नाही. ज्या लोकांनी कार्यक्रम घेतला ते खर्च करत असतात. पण गेल्या मागच्या वेळेला आम्ही मथुरेला कार्यक्रम केला, तर त्या कार्यक्रमामध्ये मला 2.25 लाख गुरुजन बसले. सगळ्या लोकांना माहिती. आपण गृहीत धरलं त्यापेक्षा लोक जास्त आले. सगळ्यांना गाद्या धुण्याची व्यवस्था केली. 2 कार्यालय करावं लागले, खर्च आला. तो परत झटका आणखी आपल्याला बसू नये म्हणून यावर्षी आम्ही प्रत्येक माणसाकडून 300 रुपयाची हे केलेली आहे, देणगीची अपेक्षा केलेली आहे. की यासाठी आता मला जेवण तो उदाहरण, कालच एक फोन आला पंक्तीवाल्याचा, शेवटची पंगत, आणि त्यांनी सांगितलं त्यांनी 20,000 रुपये दिले माझ्याकडे. हे 20,000 तुम्ही पंगत करून घ्या. 20,000त 1,500-2,000 लोकांची पंगत होत नाही.
अशी जी उणीव येते, एकाच उदक नाश्ता कॅन्सल झाले, अशा ज्या उणीवा येतात त्या उणीवा ती त्रुटी भरून काढण्यासाठी हा प्रयोग. आता प्रवास खर्च करतो आपण. तुम्ही याचा पुतळा बघितला असेल वल्लभभाई पटेलांचा, अशा ठिकाणी आपण खर्च करतो. तिचं आपण सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं. पारदर्शक लेवल याच्यामध्ये आहे. तुम्हाला परत आम्ही हिशोब देणार आहे किती उरले काय. आमचं दरवर्षी असतं, ठरल्याप्रमाणे ते असतं. एक नवीन सूचना आहे आणि थोड्याफार अडचणी येतील ना, त्या सहन करणं महत्वाचं आहे. रात्री कोणतरी माणूस आला, ते बाबळगावकर बाबा कुठे आहे, 1:30 वाजता. कुठे ते बाबा, आमची सोय काय, आमची व्यवस्था काय, दिसतात का कुठं, गेले असतील कुठल्या तरी खोलीमध्ये बसले असतील, एसी खोलीमध्ये बसले असतील. आला असा फिरत फिरत, मी इथं झोप, एसी खोलीत नाही. इथं भांडणं होतात की बा आम्हाला खोलीतून बाहेर काढू नका, आम्ही खोलीत जाणार, आम्ही खोलीत जाणार. मी इथं झोपतो, या पटांगणामध्ये थंडीमध्ये मी झोपतो. आणि अगोदरचे चिंतन आपल्या जंगलामध्येच झालेले आहे. एकमेकाला सामावून घेणं हाच खरा धर्म आहे, नंतर बाकीचे धर्म आहेत. आणि सगळ्या धर्माचा हा धर्म आहे, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंद. मला तर काही बिमारी झाली नाही, माझा आवाज बसला नाही, खणखणीत बोलतोय मी. रात्री मी थंडीमध्ये झोपतो. मला एक जण एसी खोली करून दिली तिकडे, मी खोलीत नाही गेलो. सगळ्यांसोबत राहायचं, तर सामान्य लोकांसोबत राहायचं, सामान्य लोकांसोबत राहायचं. मला खात्री आहे की मी 3 दिवस इथं उड्यावर जर झोपलो मी बिमार पडणार नाही. एक इच्छाशक्ती माझ्यामध्ये आहे, इच्छाशक्ती माझ्यामध्ये आहे. तर काही सवयीमध्ये बदल करणं गरजेचं आहे आपल्याला. घरी एकच बिडी 4 वेळेस विझवून कानाला लावायची, पाहुण्याकडे गेल्यानंतर आपल्याला सिगारेट शिवाय जमायचं नाही, असं नाही करायचं, असं नाही. हे चिंतनेतून आपल्याला शिकायचं आहे. उद्या आपल्याला संध्याकाळी आपण पदयात्रा करणार, तर 2-2च्या रांगेमध्ये चालायचं. जनावरांना सांगावं लागत नाही रांगेत, गोठ्यामध्ये फिरत असताना बरोबर रांगेत. माणसाकरताच लिहिलेलं आहे रांगेत चला म्हणून. हे वाक्य जे आहे ना, ठिकठिकाणी लिहिलेलं ते माणसासाठीच लिहिलेलं आहे. पण आपण थोडं ते पुढचे आहोत. आणि म्हणून दोघांनी रांगेत चालायचं. मानुभाव संप्रदायाच्या या पदयात्रेचं एक सुंदर अशा प्रकारचं दर्शन आपल्याला लोकांना घडवायचं. मी तर प्रवचन देण्यासाठी आलेलो नाहीये, त्यासाठी मी बसलो नाही. आज माझं प्रवचन नाहीये, परंतु एक शिस्तीच्या बाबतीत आणि थोडी सहनशीलता वाढवा तुमची. कुठं पटकन असं फोन करत जाऊ नका. आम्हाला कार्यालय एक जणांनी दिलं, पण बाकीच्या खर्चाचं याचा व्यवसाय नाही. अरे चिंतनीच एक 75 रुपये घेतो माणूस, तो वर्षभराचं त्याला हे करून घेतो, व्यवस्था करून घेतो. तू आम्ही तर असेच आहोत, असेच आहोत. आणि म्हणून जे आमच्याकडे आहे ते खर्च करण्याची आमची तयारी असते आमच्या पद्धतीने. तर यावर्षीच्या पत्रिकेमध्ये थोडासा असा प्रकार आहे. आणि तेही ज्याची इच्छा असेल त्यांनी करायचं, असा आग्रह नाही. ज्याची इच्छा नाही ते आम्ही पूर्ण करू, आम्ही त्याच्यामध्ये टाकू. हा कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे. खूप योजना आहेत आपल्या. 23 वर्षापासून भगवान श्री चक्रधर स्वामींचे सूत्र, स्वामींचे विचार आणि लीला लोकांपर्यंत आपण नेतोय. महाराष्ट्रामध्ये लोकमतला दर मंगळवारी माझा एक लेख असतो, स्वामींचे एक सूत्र आणि त्याच्यावरचा लेख असतो. तो तुमच्या जीवनाशी संबंधित असतो, तुमच्या जीवनाशी तो निगडीत असतो, तुमचं इथलं जीवन विकसित करणारा असतो. आणि मला लीला चरित्रामध्ये श्री चक्रधर स्वामी दिसले ना, ते पहिलं इथलं काम करणारेच. नंतर ज्ञानेश्वर म्हटले अवघाचे संसार सुखाचा करू. नंतर म्हटले अवघाचे संसार सुखाचा करीन, जाईन गे माये पंढरपूर. असं नंतर म्हटले. ते अगोदर स्वामींनी इथली व्यवस्था केली, इथलं जीवन स्वामींनी घडवलेलं आहे. 2 अवतारामध्ये श्री चक्रधर प्रभूंनी तेच काम केलेलं आहे. आणि तो प्रचार आम्ही आमचे सहकारी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी करत असतो. महंत चिरडे बाबांनी भागवताच्या माध्यमातून फार मोठं काम केलेलं आहे. आतापर्यंत भागवत हा ग्रंथ मानव संप्रदायामध्ये नाही हा समज होता. आता भागवत हा ग्रंथ 16व्या शतकामध्ये दामोदर धाराशिवकर यांनी लिहिला. 100 अध्यायाचा ग्रंथ आहे.
त्यांच्या गुरूंनी एक लिहिला ओंकार वास म्हणून, त्यांचाही 100 अध्यायाचा ग्रंथ आहे. आज तो ग्रंथ आपण चिंतनेच्या माध्यमातून उपलब्ध केलेला आहे. तुम्हाला दुसरा ग्रंथ समोर घ्यायची गरज नाही. मी नाथ भागवत पूर्ण वाचलं आणि हाही ग्रंथ पूर्ण वाचला. या ग्रंथाची श्रीमंती वेगळी आहे, याची भाषा वेगळी आहे, कल्पकता वेगळी आहे आणि पूर्ण श्रीकृष्णाजींनी मानवा तत्वज्ञानाप्रमाणे ढळलेला आहे. एक एक शब्द महत्वाचा आहे. आणखी सगळे शब्द मला कळत नाहीत की वजनदार संस्कृतोद्भव अशा प्रकारचे शब्द आहे. तो ग्रंथ आम्ही यावर्षी प्रकाशित केला. अवघड आहे, खूप अवघड आहे. 4 विद्वानांनी हात टेकले त्याच्या समोर. नंतर एक केळकर नावाचे ब्राह्मण भेटले आणि त्यांनी त्या ग्रंथाला ठीक केलेलं आहे. तरी ते म्हणाले की अंतिम प्रत समजू नका, आणखी आपल्याला याच्याकडे बघावं लागणार आहे. नगरचे आहेत ते केळकर. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशनाच्या माध्यमातून, सगळ्या माध्यमातून आता माझ्या लक्षात आले की आपण चिंतनेच्या अगोदर प्रत्येक ठिकाणी प्रशिक्षण वर्ग घेऊन माणसं घडवणं महत्वाचं आहे. घडवणं महत्वाचं आहे. कार्यक्रमाला आल्यानंतर चप्पल कुठं ठेवायची, कशी ठेवायची, जेवायला कसं बसायचं. सकाळी आपण बघितलं की चहा घेत असताना जी गर्दी होती ना, ही गर्दी बरी नाही. ही गर्दी थोडस कायला नाही, जास्त काही लागत नाही, फक्त कळ मारावं लागतं, थोडीशी कळ मारावं लागतं. शिस्तीमध्ये, रांगेमध्ये हे तुमचं माणूसपण आहे. ते माणूसपण आपल्याला तुटू द्यायचं नाही. नाधो मानोरांनी म्हटलेले, मोडलेल्या माणसांचे दुःख ओले झेलताना, या दुःखितांच्या उशाला दीप लावू झोपताना. नादो महानोरांना हा माणूस मोडलेला दिसला, पण बहिणाबाईंनी चक्क माणूसच नाकारला, माणसालाच प्रश्न विचारला, अरे माणसा कधी होशील माणूस? पक्षी कसे रांगेत चालतात बघ. कुरकुंचे पक्षी पाहिले की नाही तुम्ही, आभाळामध्ये फिरत कसे रांगेमध्ये असतात. त्यांना तिथं सिग्नल नसतं, काही नसतं, व्यवस्थित रांगेत चालतात. आणि म्हणून ही शिस्त आपल्याला दाखवायची आहे. नंतर सगळ्यांना बसवायची विनंती केली. सगळे बसले व्यवस्थित आणि छान झालं. 11, 11:30 पंगत असेल. पहिली पंगत महिलांची असेल. तोपर्यंत पुरुषांनी कळ मारायची, घरी नाही मारत. केवढी ताकद आहे त्यांच्यामध्ये, केवढं काम करतात ते. एका वेळेला 5 कामं करतात. चूल पेटवलेली आहे, तवा ठेवलेला आहे, भाकर तयार केलेली हातावर, चुलीवर टाकलेली आहे. दुसरं काम, ती झाली तयार, तिला शेकायला समोर ठेवलेलं आहे चुलीच्या समोर. 2 कामं एकाच वेळेला. हिलाही फिरवायचं, तिलाही बघायचं, तिने जळले पाहिजे. तिसरं काम आहे, तिकडे दूध आहे, ते उतू जाऊ नये, तिकडे बी लक्ष द्यायचं आहे. आणि 4थं काम आहे, पोरग जवळ आहे, ते रडतंय, तिथे मांडी हलवत राहायचे. ओ लो 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 लो, नाही बेटा, नाही बेटा. हे सगळे 4-5 कामं एकाच वेळेला करत असते. आणि हा लठ्ठा येतो, मग झालं का? तिथे कळ मारा थोडीशी, त्या जेवेपर्यंत कळ मारा. आणि दुसरी गोष्ट, महिलांनाच विनंती आहे की तुमची पंगत तुम्हीच वाढायची. जे करण्यासारखे आहेत ना, जे तरुण आहेत ना, आणि प्रत्येकाने स्वतःला तरुण समजायला काय हरकत आहे. शरद पवार म्हटले की मी 80 वर्षाचा आणि मी तरुण आहे. पुरुषांची पंगत पुरुषांनी वाढायची. आणि कचऱ्याची जबाबदारी कोणीतरी घ्या, इतर कचरा दिसला नाही पाहिजे. आणि मग इथल्या मंगल कार्यालयाच्या लक्षात येऊ द्या की असे महाराष्ट्राचे लोक आले होते, यांचा कुठला त्रास झालेला नाही. टॉयलेटमध्ये पाणी भरपूर टाका, कुठेही घाण आणि अस्वच्छता ठेवू नका. कमीत कमी 3 दिवस तरी खूप चांगलं बोलण्याचा प्रयत्न. दिंडीला जर गेले नवरा बायको, तर नवरा बायकोला माऊली म्हणतो, ती दचकूनच उठते. आणि बायको बी नवऱ्याला माऊली म्हणतो. किती गोड शब्द आहे तो, किती गोड शब्द. त्या काळापुरते तरी आहेत ना ते, त्या काळापुरते. तर 3 दिवस तुम्ही सगळ्यांनी प्रतिसाद द्या. काही कमी पडणार नाही. जेवण व्यवस्थित होईल, नाश्ता व्यवस्थित होईल. आजचा सुरुवातीचे दिवस होता, थोडंसं कमी झालेलं असेल, थोडा वेळ लागलेला असेल. आता तुमचा अंदाज येऊन गेला संख्या किती तुमची. आणि जेवणाच्या वेळेला सगळ्यांनी हजर राहायचं, प्रवचनाच्या वेळेला सगळ्यांनी हजर राहायचं. तुमचे कुठलेही कामं सोडायचे नाही. तुमचे इतर कामं होतील ही आम्ही तडजोड केली. त्यामुळे एक सत्र आम्ही या ठिकाणी गायब केलेलं आहे. फक्त 2च सत्र आहेत. 2 सत्रामध्ये वक्ते चांगले आहेत. उद्या चल्ले बाबाही बोलणार आहे. आमचे बरेच कार्यकर्ते या ठिकाणी, गोपाल मोनी आहेत आणि कळमकर बाबा ते नेहमीचेच आहेत. चांगले चांगले वक्ते आहेत. परत आमचे गोविंदराज दादा मामा फलटणचे लांडगे ते या ठिकाणी आलेले आहेत. तर
एवढंच सूचना मी करण्यासाठी या ठिकाणी बोललो. अध्यक्षांच्या वतीने मला ही बोलायची परवानगी मिळाली. मी अध्यक्षांचे आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपण्यापूर्वी आता पंगत बसून घ्यायची. महिलांनी स्वयंपाक झालेला आहे, तुम्ही पंगत बसून घ्या. महिलांनी पुढील सर्व कार्य आपल्या अध्यक्षतेखाली संपन्न करण्यासाठी बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे श्री चक्रपाणी महाराज. 23व्या महाचिंतनीच्या निमित्ताने आपण त्रय अवताराच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पावन भूमीमध्ये आपण एकत्रित जमलेलो आहोत. या 3ही दिवसाचे अध्यक्ष आदरणीय पूजनीय श्रद्धेय प्रातस्मरणीय शेलू आदरणीय श्री मोठे बाबा. हंगामी अध्यक्ष आपल्याला समाजामध्ये माहिती आहे, अनाथांची माऊली म्हटल्यानंतर आपल्या समोर कोणाचं नाव समोर येतं? सिंधुताई सपकाळांचं. परंतु महानुभाव संप्रदायामध्ये सुद्धा एक अनाथ आश्रम चालवला जातो. त्याचे सर्व असले आदरणीय पूजनीय सकाळी ज्यांचे या ठिकाणी आपण ज्यांच्या उपस्थित अध्यक्षतेखाली या ठिकाणी उपस्थित होतो असे आदरणीय पूजनीय मुरबाड निवासी संदीपराज बाबाजी पुणेकर, या ठिकाणी उपस्थित असलेले कवीश्वर कुळाचार्य फलटण निवासी आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय श्री मोठे बाबाजी, यानंतर परमपूज्य परमादरणीय श्रद्धेय मकर ढोकळा निवासी आदरणीय पूजनीय मोठे बाबाजी, ज्यांचं या ठिकाणी आज व्याख्यान सत्र आहे असे आदरणीय पूजनीय श्रद्धेय समशेरपूर निवासी आदरणीय पूजनीय सारंगधर बाबाजी भोजने आणि आदरणीय पूजनीय गोपाल दादाजी पंजाबी. उपस्थित सर्वच माझ्यासाठी वंदनीय पूजनीय असलेले सर्वच आदरणीय संत महंत तपस्विनी, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या त्या तत्वज्ञानावर आणि त्याच्या त्या श्रद्धेने निष्ठेने उपस्थित असलेले भारतातून तमाम असे सर्वच वासनिक बंधू भगिनी, आपल्या सर्वांना दंडवत प्रणाम करतो आणि प्रास्ताविकाला सुरुवात करतो. प्रास्ताविक म्हणजे जे वास्तविक असतं ते प्रास्ताविक असतं. जी मूळ पीठिका असते याच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे की महाचिंतनीला गेली 23 वर्ष झाली. 23 वर्षामध्ये काय बदल घडला आणि काय घडणार आहे, महाचिंतनीने समाजाला दिलेलं योगदान काय, महाचिंतनीचं फलित काय, हे पाहणं गरजेची गोष्ट आहे. म्हणून ते प्रास्ताविक. समाजामध्ये जर विचार केला तर एक अध्यात्म दृष्टिकोन आणि एक भौतिक दृष्टिकोन यामध्ये वावरत असताना आज समाजाला कुठेतरी अध्यात्माची गरज भासते. म्हणून माणूस कुठेतरी आधार शोधतोय. मेडिटेशनच्या माध्यमातून कुठेतरी ती शांतता अस्वस्थता त्याला अशी हवीशी वाटते. परंतु सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी नाम साधना सांगून आपल्याला एक मेडिटेशनची पद्धती तर अगोदरच सांगून दिली, याच्याकडे आपलं लक्ष नाही. म्हणून या महाचिंतनीच्या योगाने सृष्टीमध्ये देव दुर्लभ का देवा ते आठविता दुर्लभ. म्हणून माझं महत् भाग्य समजतो की देवाला आठवणाऱ्या माणसामध्ये मी आज या ठिकाणी उभा आहे. महाचिंतनीने समाजाला काय दिलं? महाचिंतनीने समाजाला वक्ता दिला, भागवतकार दिला, त्यानंतर कीर्तनकार दिला. नव्हे तर तरुणांना समोर कसं आणता येईल याची जी काही मूळ प्रेरणा स्रोत आपण ज्याला म्हणू, आदरणीय पूजनीय चिंतनी जनक पुरोरे बाबांच्या माध्यमातून कितीतरी अशी एक समाजामध्ये प्रचाराची फळी निर्माण झाली. हे झालं तरुण साधकांसाठी. परंतु तुमच्यासाठी काय? वेगवेगळ्या स्थानांच्या ठिकाणी वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन कुठेतरी चिंतन व्हावं आणि त्या चिंतनाच्या माध्यमातून संसाराची चिंता कुठेतरी दूर व्हावी आणि आपलंही आपण आत्मचिंतन करावं. ही चिंतनी आपल्याला आत्मपरीक्षण करण्याचं एक केंद्र आहे. म्हणून विचार जर केला तर चिंतनीने आपल्याला कितीतरी असं समाज घडवण्याचं कार्य जे आहे, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या एका सूत्रावर 2 तास बोलता येतं, हा प्रयोग आदरणीय चिंतनी जनक बाबांनी समाजामध्ये पुढे आणला. एवढंच नव्हे तर लघुचिंतनी असेल, शिदोरीच्या माध्यमातून
किंवा प्रायश्चिताच्या माध्यमातून ढोऱ्या डोंगरावर जो दरवर्षी कार्यक्रम होतो, या वेगवेगळ्या चिंतनीच्या उपक्रमातून समाजाला एक बांधण्याचं कार्य चिंतनीच्या माध्यमातून 23 वर्षापासून होत आहे. विचार करा, 23 आणि 1 24व्या वर्षी जो पदार्पण करेल 2 तप त्याची या महाचिंतनीसाठी गेलेली आहेत. काय नशीबवान आहात तुम्ही माणसं की 2 तप परधर्मासाठी आपली लेखी लागली. म्हणून अशा पद्धतीने जर आपल्या जीवनामध्ये आपण विचार केला, बाबांनी नाविन्यता आणि सोबतच परंपरा या दोन्ही धाग्यासोबत या चिंतनीला जपलं. कारण परंपरेचा धागा जपला, नाविन्याचा स्वीकार केला, दोघे बसले पायाजवळी, समन्वयाचा वसा निर्मिला. देव जोडला, धर्म जोडला, तुम्ही हा माणूस जोडला, तिथे उभारी दिली नेमकी, जिथे जिथे माणूस मोडला. असं बाबांच्या जीवनाचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणून या चिंतनीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आपलं धर्मकार्य आणि चिंतनीच्या माध्यमातून आपलं आत्मचिंतन आणि आत्मोद्धाराचा मार्ग या महाचिंतनीच्या माध्यमातून आदरणीय बाबांनी खुला केला. समाजाला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे तत्वज्ञान तळागाळापर्यंत पोहोचावे हाच या पाठीमागचा हेतू आहे. आणि म्हणून उत्तरोत्तर हे महाचिंतनीचं कार्य अखंड आणि अविरतपणे चालू राहील, यात काही शंका नाही. म्हणून याही पुढे आपल्याला आदरणीय पूजनीय बाबांचं व्याख्यान ऐकायचंच आहे. म्हणून जास्त वेळ न घेता याच ठिकाणी माझ्या प्रास्ताविकाला समारोप करतो. धन्यवाद.